मध्ये लागला। काही दिवसानंतर त्याचे 7 ते 8 ऍक्सिडेंट झाले। त्याला वाटलं की माझे ऍक्सिडेंट का होत आहे, कसं होऊन राहिलं, कळलंच नाही त्याला। मग काही दिवसानंतर त्याला या धर्माच्या बद्दल माहिती होती। बाबा जुमदेवजीकडे डायरेक्ट गेला आणि सांगितलं का माझ्या असं असं होत आहे, करायचं कसं? अरे म्हणे तू पहिल्याच दिवशी तर या मार्गात आला। ज्यांना ज्या परिवाराला तुम्ही दुःखामधून मुक्त केलं, जो परिवार तुझ्यामुळे विनंती प्रार्थनेमध्ये सुखी आणि समाधान झाला, त्याच दिवशी तर तू पक्का सेवक झाला का म्हणे। बाबाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्यापासून तू 41 दिवसाचे कार्य कर, आणि त्यांनी ते पहिला दिवस त्याला त्यागाचे कार्य मिळाले। म्हणायचं तात्पर्य, या धर्मामध्ये आम्ही कमवलं काय, केलं काय, मार्गदर्शकांनी काय परिश्रम केलं आणि सेवकांनी काय केलं। एखादी वेळा वर्गणी मागते कार्यकर्ता, अरे आपण कार्यक्रम करून चलते का एखाद्या कार्यक्रमाला, तर काकाजी माझे काम धंदे चालू आहे, आणि एखादी खाली असला रिकामा तर काकाजी म्हणते मापाशी पैसे नाही। अशीच एक वेळा पोलीसवाल्याची आई होती, पोलीसवाला ड्युटीवर जात होता आणि तो डेली म्हणायचा, त्याची आई म्हणायची अरे बापू 10 रुपये दे ना, सुपारी आणायची 1 रुपया तरी दे ना। आई म्हणे मा खिशात काहीच नाही, कारण की त्याच्यापाशी 500च्या आणि 100च्या नोटा होत्या। डेली डेली त्या आईले सवय होती त्या पोराले मागाची। परमेश्वरांनी असा दिला श्राप, त्या आईच्या श्राप असा लागला, तुझ्यापाशी 1 रुपया कधी राहणार नाही रे म्हणे। आज भी तुम्ही रोडावर तर पोलीस वाले आपल्याला ट्रॅफिक वाले रोखते, भगवत कार्यात ज्या का परमात्माचं नाव असू द्या, पण तो कधी पोलीस वाला विचारच करत नाही। अरे हे तुम्हाला पैसे देऊन राहिले ना, जे बहिणीचे पैसे मिळते, 1500 रुपये मिळले, 2100 रुपये मिळले, हे बंद करा। त्या ट्रॅफिक पोलीस वाल्याले सांगा का त्या ट्रॅफिक पोलीस वाल्याले हेल्मेट घातलं, कधी काही न जाते कधी काही जाते, दिल्ला चालान मारू, दे 1000 दे 500। अरे त्या गव्हर्नमेंटले हे मागा का तुम्ही त्या लाडक्या बहिणीचे पैसे नको देऊ, तुम्ही ने एवढे मोठ्याले कॅमेरे लावले, तुम्ही ह्या चालान बंद करा, कॅमेराची चालान आमच्या घरी येऊ द्या। पण आम्हाला रोडावर उभं राहायची सवय। त्याच्या परवानगीमध्ये जाऊन पहा, एखादी कोपलेला माणूस किती श्राप देते, त्याच्या घरी का परिवार परिश्रम होते, या गोष्टीकडे लक्ष द्या। प्रत्येकाला मालूम आहे आईचं कर्तव्य। आज जसं प्रत्येकाने सांगितलं, आज या परिवाराचे वडील नाहीये, त्या सुनबाईंनी म्हटलं की माझ्या वागण्यामध्ये त्याच्या काही करण्यामध्ये अगर माझी चूक झाली तर मला क्षमा करा। त्या चुकीची त्या बाईनी माफी मागणं हे साधी गोष्ट नाही, मेल्यानंतर भी तुमचा परिवार तुमच्या सोबत कार्य करत आहे। आज माफी मागणं साधी गोष्ट आहे का? माझ्या सासऱ्याला मी काही बोलली असेल, होते तेव्हा चूक होत नाही असं नाही, चूक झाल्यानंतर भी त्या परिवाराने आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माफी मागणं हे साधी गोष्ट नाही। आईचं कर्तव्य काय आहे? आज आपण मुलांना एज्युकेशन देत आहोत, चांगल्या लेवलवरती गेले पाहिजे, चांगल्या कार्यक्रमामध्ये डान्स केला पाहिजे। आज गोंडवानेले एवढं मोठं सुंदर नाटक केलं, पण त्यांना विचारा चर्चा बैठक मध्ये तुम्ही किती गेले? नाटकासाठी 15 दिवस वेळ काढला, पण चर्चा बैठक साठी 1 तास नाही आहे यांच्याकडे, हे दुःखाची गोष्ट आहे। परमेश्वरी कार्य करण्यासाठी तुम्हाला सक्षम बना लागेल। परमेश्वरी कार्य खूप करायला वेळ लागते, पण परमेश्वर तुमच्या कार्याला कधी साथ देत असेल ना, तर चर्चा बैठकीमुळे। आज 100-150 लोक असतात चर्चा बैठकीला, पण कधी कधी कुठे कुठे जातो ना, 5-25 लोक, 10 लोक, 20 लोक। कधी कधी तर असा वेळ येते का त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला अध्यक्ष कोणाला बनवा, हार कसा टाकेल, अध्यक्ष कसा बनवा, तुम्हा लोकांनी हे फिकर वाटायला पाहिजे की माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या अध्यक्ष पद कोणाला चर्चा बैठक मध्ये द्यावं, हा विचार येते। चर्चा बैठक आहे 7 वाजताची, आज भाऊच्या घरी 9 आहे, किती रुपया लागेल हो एक डिस्टेंबरच्या पॅकेट घ्यायला? 30 रुपये द्या। आम्ही 10 लोकांनी विचारत येऊन राहिलो भाऊचं घर कुठं आहे,
अरे एक पोलीस ठाण्यापासून चुना मारून द्या. तुम्हाला कुठेही चर्चा बैठक असो, पंधरवाडी असो की हवन असो, तुम्हाला लोकांना विचारायची गरज नाही. आपला कोड असायला पाहिजे की ही चुन्याची मार्किंग परमात्मावाल्याच्या घरी चालली आहे. हा कोड बनला पाहिजे ना आपला परमात्माचा. पण आम्ही कळलं नाही. 30 रुपयाच्या चुना मारण्यासाठी आज इथं आलेले कितीतरी वेळा लोकांच्या फोन आले की कुठं आहे भाऊ कार्यक्रम. नाही माझे घर मला सर्वांना मालूम आहे ना, मी या गावातला डानच आहे. नाही का लक्ष. म्हणून कर्म एज्युकेशन केलं मुलांचं एज्युकेशन केलं. आई वडील कष्ट करू करू मरून गेले. मुलांनी काय केलं, सूनबाई आली, लग्न झालं, डॉक्टर बनवलं पोराले, सूनबाई बी डॉक्टरीन झाली, सर्व झालं. आई होती, वडील काही दिवसांनी मरण पावले. वडील मरण पावले करता करताच मरण पावले. केल्यानंतर काय झालं, वडिलाचं कर्तव्य केलं. आणि आता आई होती. आई काही दिवसांनी तिच्या डोळ्यांनी दिसत नव्हतं, तिला ऐकायला येत नव्हतं, बहिरी होऊन गेली आई. मग झाल्यानंतर आता ती कुठेही बाथरूम करायची, कुठेही संडास करायची, कळतच नव्हतं. ती सूनबाई आली डॉक्टर आणि सांगितलं काय हो, मी तुमच्या आईच्या आता ड्युटीहून आली आणि ड्युटीहून आल्यानंतर हे संडास बाथरूमच साफ करू का. पण त्याने विचार नाही केला का तेव्हा लहान होतो तेव्हा मी जिथं म्हणलं तिथं संडास करत होतो आणि माझी आई उचलून नेत होती. ती जेवण करताना माझी संडास झाली, त्या हाताने ती संडास उचलत होती, धुतल्यानंतर पुन्हा जेवण करायला बसत. आईचं कर्तव्य आम्हाला कळलंच नाही. त्यांनी खूप त्या सुनबाईनी रागवली त्या सासूवरती आणि म्हणते कसं करायचं, तुम्ही या घरात राहा नाही तर मी घरात नाही राहत. तुम्ही पाच बसा आपल्या आई सोबत राहा. त्याला आपल्या बायकोचे ऐकायचं होतं. आता बुद्ध आश्रम मध्ये टाकी तर माझे परिवार काय म्हणेल, कसे वागेल माझ्यासोबत. का आईले तुला बुद्ध आश्रम मध्ये टाकलं. त्यांनी काय केलं, रस्त्याने रात्री काढलं आणि तिला जंगलामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. जंगलामध्ये नेला आणि हिला कोणते तरी जनावर खाऊन घे या माध्यमातून तिला आईला जंगलात नेलं. तिला रात्रीचं झाड दिसलं, चांदणी रात्रीचं झाड तिच्या डोळ्यांनी चमकलं आणि ती खांटी तोडली आणि तेव्हा ती गाडी थोडावरती ठेवून दिली आणि आईला जंगलात घेऊन गेला. तिने जंगलातली इथे झाड उचललं, ती खांटी घेतली आणि एक एक पत्ती त्या झाडाचे रोडाने टाकत गेली. आईला म्हणते, आई आता इथे बस येणार आहे, आई तू इथे बस. त्या खोडावरती आईला बसवून दिलं. बसवल्यानंतर काय झालं, आई म्हणते तू बस, मी आता बसवाला आला की आपण लगेच निघून जाऊ. तिला पायाने समजत होतं की मी कुठे चालली म्हणून. बेटा म्हणते अरे रस्ता तू भटकशील, या मोठा जात घना जंगल आहे, या रस्त्याने तू बाहेर नाही निघाला तर तुला जनावर खाऊन टाकेल. बेटा म्हणते मी रस्त्याने जेव्हा जिथे गाडी ठेवली तिथून मी झाडाच्या पत्त्या टाकत आणल्या, या रात्री तुला गाड्याच्या रस्त्यावरी नेणार आहे म्हणून तू या पत्तीच्या रस्त्याने जा. मरत्याच्या दारामध्ये बी आईला सोडलं तरी तिने एकच इच्छा ठेवली की माझा मुलगा चांगला राहिला पाहिजे, त्याला कोणती इजा नाही पोचली पाहिजे. याच्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आणि वाराणसी आईने आपल्याला लक्ष दिलं. आपल्याला आई अगर म्हणायची असेल तर आईला जेवढा मान सन्मान देत आहो, वाराणसी आईला जसं आई म्हणतो तसं आपल्या आईला आई म्हणा. तुमच्या सासूला वाराणसी मध्ये पहा, कधी झगडा होणार नाही. बाबा जुमदेवजीला तुमच्या वडिलांमध्ये पहा, तुमच्या सासऱ्यामध्ये पहा, तुमच्या कधी घरी झगडा होणार नाही. एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.